नमस्कार. माझं नाव डॉक्टर पुरू धवन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण पीटीएच बद्दल बोलणार आहोत, की किडनी फेल्युअरच्या रुग्णांमध्ये पीटीएच का वाढलेलं दिसतं. आता जेव्हा आपण किडनी फेल्युअरचे रुग्ण असतो, तेव्हा आपण आपले टेस्ट करून घेतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे बरेच टेस्ट केले जातात. केएफटी असो, लघवीची चाचणी असो, तुमच्या हार्मोन्सची चाचणी असो, आयसीडीचा अभ्यास असो, आपल्याकडे 24 तासांचा लघवीचा अभ्यास असतो. त्यात आणखी एक चाचणी जी आपल्याला अनेकदा पाहायला मिळते ती म्हणजे पीटीएच. हे पीटीएच नेमकं काय आहे? आपल्या शरीरात हे काय काम करतं? किडनी फेल्युअरच्या रुग्णांमध्ये हे का वाढतं? हे कमी मॅनेज करण्यासाठी आपल्याला काय करायला हवं? हे समजून घेणं गरजेचं आहे. तर पीटीएच म्हणजे थायरॉइड हार्मोन. तर आपण थायरॉइड ऐकतो आणि थायरॉइड हे दोन्ही एकच आहेत का? नाही, हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कोणालाही थायरॉइडची समस्या झाली, तर ती वेगळी आजार आहे. पण या थायरॉइड हार्मोनचं एक विशिष्ट काम असतं आणि ते म्हणजे आपल्या रक्तात जे कॅल्शियम मोकळं फिरत असतं, ते तिथून काढून हाडांवर चिकटवणं आणि हाड मजबूत करणं. ठीक आहे. तर जेव्हा आपल्या शरीरात हाडं कमजोर होत असतात, तेव्हा आपल्या रक्तात कॅल्शियमचं प्रमाण वाढत असतं. थायरॉइड हार्मोन जास्त प्रमाणात तयार होऊ लागतं, जे रिपोर्टमध्ये दिसून येतं. हाडं आपली कमजोर का होत आहे, ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. यामागचं कारण आहे आपली बिघडलेली मूत्रपिंड. मूत्रपिंडांबद्दल आपण सगळेच जाणतो की मूत्रपिंड आपल्या शरीरात रक्त शुद्ध करतं आणि शरीरातील द्रव बाहेर टाकतं. फक्त एवढंच आपल्याला माहिती असतं की आपण लघवी तयार करतो, एवढंच आपल्याला माहिती असतं. पण आपल्या मूत्रपिंड आणखीही खूप सारे कामं करतात. त्यापैकी एक म्हणजे आपण जे व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाशातून किंवा अन्नातून घेतो, ते सक्रिय करणं. आणि सक्रिय व्हिटॅमिन डीचं काम म्हणजे हाडांवर कॅल्शियम चिकटवून हाडं मजबूत करणं. म्हणून जेव्हा एखादा सामान्य माणूस उन्हात बसतो किंवा चांगलं अन्न खातो, व्हिटॅमिन डीने समृद्ध अन्न खातो, तेव्हा त्याची मूत्रपिंड व्यवस्थित असतात. तर ती काय करेल? आपण जे व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाशातून घेतलं आहे, ते ती सक्रिय करेल आणि ते लगेच काम करेल. पण किडनी फेल्युअर असलेल्या रुग्णांमध्ये आपण उन्हात बसून किंवा अन्नातून जे व्हिटॅमिन डी घेतो, ते शरीराला लागू पडत नाही, कारण किडनी काम करत नाही. याच कारणामुळे आपल्या रक्तात कॅल्शियमचं प्रमाण वाढलेलं असतं. आपल्या हाडांमध्ये कॅल्शियम कमी होत असतं. तेथे फॉस्फरस वाढत असतो आणि याच प्रतिसादात आपल्या शरीरात पीटीएच हार्मोन वाढायला लागतो. कारण हे जे हाडांवर चिटवण्याचं काम आहे, त्यात पीटीएच योगदान असतं. म्हणून जसजसा हा असमतोल वाढतो, शरीराला उत्तेजित करण्यासाठी पीटीएचचं प्रमाण वाढत जातं आणि हे हजारोंमध्ये पोहोचतं. म्हणून इथे आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. इथे आपल्याला व्हिटॅमिन डी सक्रिय करण्याची गरज आहे. आता व्हिटॅमिन डी आपली किडनी कमी काम करत आहे. सक्रिय होईल तर कसं होईल? तर याचं एक छोटंसं समाधान असं आहे की ज्या सर्व पेशंट्समध्ये पीटीएच खूप वाढलेलं असतं, ते नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना व्हिटॅमिन डी सप्लिमेंट दिले जातं. आता मी जेव्हा म्हटलं व्हिटॅमिन डी सप्लिमेंट, तेव्हा तुमच्या मनात आलं असेल, अरे मी तर घेतो. मी तर दर आठवड्याला एक सेशन घेतो. जर तुम्ही आठवड्यातून एकदा व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घेत असाल इतर लोकांसारखं, तर तुम्ही चूक करत आहात. कारण ते अपयशी ठरेल. तुमचं पीटीएच नियंत्रणात येणार नाही. तुमच्या शरीरात किडनी खराब झाल्यामुळे व्हिटॅमिन डी ॲक्टिव्हेट होत नाही. म्हणूनच जेव्हा तुम्ही आठवड्यातून एकदा व्हिटॅमिन डी घेता, तेव्हा ते कोलेकाल्सिफेरॉल असतं. ते इनॅक्टिव्ह व्हिटॅमिन डी आहे. ते किडनीच ॲक्टिव्ह करते. आता किडनी काम करत नाहीये, त्यामुळे तुम्ही जे घेत आहात ते वाया जातंय. याच्या ऐवजी आपल्याला जे घ्यावं लागतं ते म्हणजे कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल ही व्हिटॅमिन डीची अशी फॉर्म आहे जी ॲक्टिव्हेटेड आहे. ज्यांना ॲक्टिव्हेट करण्यासाठी किडनीची गरज नाही. ते एक पायरी वरचढ आहे. म्हणून आपण ते घेतल्यावर आपल्या शरीरात पीटीएचची जी व्हॅल्यू आहे, ती नियंत्रणात यायला लागते आणि कोलेस्ट्रॉल आपल्याला दररोज घ्यावं लागतं. त्यामुळे त्याचं प्रमाण कमी जास्त आहे का हे आपल्याला रिपोर्ट पाहून कळतं. पण हो, हे आपण रोज घेतो. आठवड्यातून एकदाच घेण्याचं काम इथे होत नाही. काही डॉक्टर फक्त व्हिटॅमिन डी देतात. काही डॉक्टर व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम दोन्ही एकत्र देतात. दोन्हीही योग्य आहे. याशिवाय आमच्याकडे अजूनही अनेक उपचार आहेत. याशिवाय अजून एक आहे, पण तो परिणामकारक दिसत नाही.
म्हणून या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येक किडनी फेल्युअर रुग्णाला माहीत असायला हव्या. कारण जेव्हा रिपोर्ट येते की आपला पीटीएच हजारोंमध्ये जात आहे, रुग्णाला वाटते की हे खूप वाढले आहे, यासाठी काहीतरी करावं लागेल आणि तो घाबरून जातो. म्हणून इथे घाबरण्याची अजिबात गरज नाही. कुठल्याही शस्त्रक्रियेची गरज नाही. कुठल्याही अतिरिक्त औषधांची गरज नाही. फक्त काही सप्लिमेंट्स जोडण्याची गरज आहे. माझी अपेक्षा आहे की या व्हिडिओमधून पीटीएच बद्दल तुमच्या मनात असलेले शंका किंवा जी माहिती तुम्हाला हवी होती ती तुम्हाला मिळाली असेल. काही कमी वाटली तर गुगलवर शोधा. ठीक आहे. आणि याचसोबत मी सर्वांना परवानगी मागतो. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.